लग्नाचा आमिष दाखवून एका महिलेनं रामदास खैरे यांची हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आलाय। या प्रकरणी महिलेसह तिच्या पतीला रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं अटक केली आहे। रामदास गोविंद खैरे हे श्रीवर्धन येथील कुंदन रेसिडेन्सी या ठिकाणी राहत होते। त्यांची पहिली पत्नी मयत झाल्यानंतर त्यांनी दुसरा विवाह केला होता। दुसरी पत्नी 2021 साली कोविडमध्ये मयत झाली। मुलाचं लग्न झाल्यामुळे निवृत्ती काळात ते एकटे श्रीवर्धन इथे राहत होते। दरम्यानच्या काळात खैरे यांनी एका मित्रामार्फत कविता नावाच्या मैत्रिणीशी विवाह करण्याचं ठरवलं। मात्र या महिलेनं मुंबईत फ्लॅट आणि दागिने मागितल्यामुळे हे लग्न फिसकटलं होतं। काही दिवसांनी कवितानं अर्चना नावाच्या मैत्रिणीला खैरे यांचा मोबाईल नंबर दिला आणि त्यांना संपर्क साधण्यास सांगितलं। अर्चनाने खैरे यांना फोन केला। त्यानंतर रामदास सोबतच तिनं मैत्रीचे संबंध निर्माण केले। अर्चनाची नजर खैरे यांच्या प्रॉपर्टीवर होती, त्यामुळे विवाह करण्याची तयारी दाखवून ती रामदास यांच्या सोबत राहू लागली। तिने रामदास यांचा विश्वास संपादन केला होता। मात्र काही दिवसांनी ते दागिने आणि काही पैसे घेऊन पसार झाली। अर्चना पसार झाल्यानंतर रामदास खैरे यांनी पैसे आणि दागिने परत मागण्यास सुरुवात केली। दरम्यान तिचे जून 2024 मधील हर्षल कचर अंकुश याच्यासोबत विवाह केला। यानंतर तिनं खैरे आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचं सांगत दोघांनी खैरे यांच्या हत्येचा कट रचला। त्यामुळे 11 नोव्हेंबर 2024 पासून अर्चना पुन्हा एकदा रामदासकडे राहण्यास आली। ही बाई घात करणार आहे याची जरा देखील भनक खैरे यांना लागली नाही। तिचा नवरा देखील 18 ते 22 नोव्हेंबर या दरम्यान हॉटेलवर जाऊन थांबला। खैरे रात्री जास्त झोपत नसल्यामुळे अर्चनाला तिच्या पतीला घरात घेता येत नव्हतं। त्यामुळे या दोघांनी रामदास यांना गुंगीचं कीटकनाशक देऊन झोपवण्याचा आणि नंतर रामदास यांना ठार मारण्याचा प्लॅन केला होता। त्यानुसार 29 नोव्हेंबर रोजी रात्री अर्चनानं रामदास यांना जेवणामधून कीटकनाशक दिलं। त्या दिवशी अर्चनाचा पती हर्षल हा हॉटेलमध्ये येऊन थांबला होता। रामदास झोपी गेल्यानंतर अर्चनानं हर्षलला घरात घेतलं। या दोघांनी रामदासच्या प्रथम डोक्यावर, कपाळावर तीक्ष्ण हत्यारानं मारून त्यांना गंभीर जखमी केलं। त्यानंतर पूर्ण मेल्याची खात्री होईपर्यंत उशीनं तोंड आणि नाक दाबलं। नंतर घराची साफसफाई करून रामदासचा मोबाईल, दागिने, काही पैसे घेऊन घर बाहेरून बंद करून हे दोघंही पहाटेच पसार झाले। याबाबतची फिर्याद दाखल होताच पोलीस निरीक्षक रिकामे यांनी सदरची माहिती प्रभारी पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांना दिली। प्रभारी पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या। पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखा यांना सदर घटनेची माहिती नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झाली। त्यावरून पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे हे स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनी भास्कर जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे सह पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, पोलीस उपनिरीक्षक रुपेश नरे आणि अंमलदार असे 2 पथकासह घटनास्थळी जाऊन पाहणी केली। सदर गुन्ह्याची माहिती प्राप्त केली। यानंतर सायबर पोलीस ठाण्याची मदत घेऊन तांत्रिक तपास चालू केला। सदर तपासामध्ये संशयित वाटणारे आरोपी कळवा, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे येथे आणि चेंबूर, मुंबई या ठिकाणी असल्याचं आढळून आलं। या दोघांनाही पोलिसांनी कळवा आणि चेंबूर इथून अटक केली आहे। परवा रात्रीच्या वेळी श्रीवर्धन पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक 72 वर्षे एक वृद्ध इसमाची निगरून हत्या झाल्याचा गुन्हा श्रीवर्धन पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। श्रीवर्धन पोलीस स्टेशनकडून आम्हाला माहिती प्राप्त झाली, तसेच श्रीवर्धन पोलीस स्टेशनकडून प्रभारी पोलीस अधीक्षक श्रीमान अभिजित शिवथरे यांनाही माहिती प्राप्त झाली। प्रभारी पोलीस अधीक्षक आणि मी तत्काळ आम्ही घटनास्थळी रवाना झालो। आम्ही घटनेची पाहणी केली, घटनेची माहिती घेतली आणि प्रभारी पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे तसेच माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांनी मला आदेशित केलं की सदर गुन्ह्यातील आरोपी तात्काळ शोधा। त्यानुसार मी स्थानिक गुन्हे शाखेचे 4 अधिकारी व पथक असे तयार केले। सदर गुन्ह्याचा आम्ही सायबर सेलच्या मार्फतीने तांत्रिक तपास सुरू केला आणि तपासामध्ये आम्हाला निष्पन्न झालं की त्याच्यामध्ये एक महिला आरोपी आहे। महिला अंमलदारासह एक अधिकारी आणि टीम मी मुंबईला रवाना केली। त्याच्यानंतर एक आरोपी आम्हाला कळवा, कल्याण या परिसरात असल्याची आम्हाला माहिती प्राप्त झाली। तिकडे आम्ही एक टीम रवाना केली आणि तांत्रिक तपासाच्या आधारे त्यांचे लोकेशन घेऊन दोन्ही आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि दोन्ही आरोपितांनी सदरचा गुन्हा कबूल केला आहे आणि सदर गुन्ह्याचे तपास अधिकारी श्रीवर्धनच्या उपविभाग पोलीस अधिकारी यांच्याकडे आम्ही पुढील तपास कामे सुपूर्द करत आहोत। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।